आपण आजवर मोह या शब्दाचा अर्थ थोडा चुकीचाच काढला आहे. कारण कोणाला पैशाची हाव दिसली की आपण म्हणतो मोह झाला आहे. पण खरं सांगू, मोह म्हणजे लालच, ग्रीड नाही, तर अष्टांग हृदयात मोहाची एक व्याख्या सांगितली आहे. मोहः कार्याकार्यानभिज्ञत्वम. आता याचा अर्थ असा की आपली अशी एक मानसिक अवस्था जिथे आपली विवेकबुद्धी धूसर होते आणि आपल्याला काय करावं म्हणजेच कार्य आणि काय करू नये म्हणजेच अकार्य यातला फरकच समजत नाही. आता हेच सेम आपल्याला भगवद्गीतेतही पाहायला मिळतं. रणांगणावर अर्जुन स्वार्थी किंवा लालची नव्हता, तो फक्त प्रचंड गोंधळलेला होता. म्हणूनच जेव्हा श्रीकृष्ण त्याला ज्ञान देतात तेव्हा 11व्या अध्यायात अर्जुन म्हणतो, मदनुग्रहाय परम गुह्य मध्यात्मं सज्ञितम यत्वयोक्तम वचस्तेन मोहोयम विगतो मम. म्हणजेच तुमचे हे शब्द ऐकून आता हा माझा गोंधळ दूर झाला आहे. आणि म्हणूनच जेव्हा पूर्ण गीता संपते आणि 18व्या अध्यायात अर्जुन शेवटचं वाक्य बोलतो, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत. याचा अर्थ माझा मोह नष्ट झाला म्हणजे मला आता क्लॅरिटी मिळाली आहे. तो असं नाही म्हणते की माझी हाव संपली आहे, तो म्हणतोय की माझं कन्फ्युजन दूर झालं आहे आणि मला आता माझं कर्तव्य स्पष्ट दिसतं आहे. सो लक्षात ठेवा, मोह म्हणजे इच्छा नाही, तर मोह म्हणजे अनस्पष्टता. ही माहिती आवडली असेल तर अशाच आयुर्वेदा आणि फिलॉसॉफी जाणण्यासाठी या चॅनलला फॉलो करा.